पिंपरी चिंचवडमध्ये 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। संमेलनानं भौगोलिक सीमा ओलांडल्या, त्याचप्रमाणे साहित्यानेही सीमा पार कराव्यात असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं। तर अध्यक्षपदाच्या निवडीचा पुनर्विचार करावा हे सांगताना साहित्यिकांनी राजकारण्यांच्या निवडणुकीच्या क्षेत्रात येऊ नये असा टोला शरद पवार यांनी लगावला। ज्येष्ठ गीतकार कवी गुलजार यांनी अशी संमेलनं फक्त मराठीत होतात याचं कौतुक केलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साहित्य संमेलनाचं निमंत्रण द्यायचं राहून गेल्यानं संमेलन स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांनी उद्धव ठाकरेंची माफी मागितली आहे। अनावधानानं ठाकरेंना निमंत्रण पत्रिका पाठवण्याचं राहून गेलं असंही ते म्हणाले। सारस्वतांच्या या महामेळाचं निमंत्रण मातोश्रीवर गेलं नसल्यामुळे शिवसेना नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। जनजागृती कलामंच आयोजित अखिल भारतीय महिला लोककला संमेलनाला महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात प्रारंभ झाला। ज्येष्ठ गायिका सुलोचना यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। संमेलनाध्यक्षा भारुडकार श्रीमती चंदाबाई तिवाडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, महाडचे आमदार भरत गोगावले, नगराध्यक्ष सुनील कविस्वर, लोककलेचे अभ्यासक प्रकाश खांडगे, स्वागताध्यक्षा आदिती तटकरे आदी इथे उपस्थित होते। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या मुंबई दौऱ्याचा शेवटचा दिवस गाजला तो वांद्रे ते धारावी या त्यांच्या पदयात्रेनं। या पदयात्रेद्वारे राहुल गांधींनी महागाई आणि वीज दरवाढीचा निषेध करत थेट मुंबईकरांशी संवाद साधला। 8 किलोमीटर चाललेल्या या पदयात्रेत राहुल गांधींसह काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते सामील झाले होते। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या पदयात्रा आणि गर्दी याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागला। या पदयात्रेमुळे वांद्रे, माहीम, धारावी, सायन परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाल्याचं पाहायला मिळालं। पदयात्रेमध्ये सहभागी झालेली गर्दी आणि राहुल गांधींची सुरक्षा यंत्रणा यामुळे मुंबईकरांचा बराच वेळ खोळंबा झाला। वांद्रे ते धारावी परिसरातले अनेक रस्ते या पदयात्रेमुळे जाम झाले होते। राहुल गांधी यांनी मॅनेजमेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला। क्रिकेट व्यवस्थापनामध्ये राजकीय हस्तक्षेप चुकीचा असल्याचं राहुल यावेळी म्हणाले। अरुण जेटली यांच्याशी झालेल्या भेटीबाबत गौप्यस्फोटही त्यांनी केला। जेटली मला भेटले तर माध्यमाने जीएसटी बाबत चर्चा केल्याच्या बातम्या दिल्या। वास्तवात ते आपल्या मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले होते असं राहुल म्हणाले। राहुल गांधी यांचे कार्यक्रम सुरू असताना कॉलेज बाहेर मात्र गोंधळ निर्माण झाला। हॉलच्या बाहेर कॉलेजच्या बिल्डिंगमध्ये काही विद्यार्थ्यांनी मोदींच्या घोषणा दिल्या। या घोषणा ऐकून काँग्रेस स्टुडंट्स विंगचे एनएसयूआयचे कार्यकर्तेही आक्रमक झाले। त्यांनीही राहुलच्या घोषणा देण्यास सुरुवात केली आणि काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली। ओपन स्पेसला दिलेल्या स्थगितीवरून शिवसेनेनं भाजपवर हल्लाबोल केला। भाजप सभागृहात एक आणि सभागृहाबाहेर वेगळी भूमिका मांडत असल्याचा आरोप शिवसेनेच्या सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केलेला आहे। सुधार समितीत भाजपचाच अध्यक्ष असून भाजपनंच हे धोरण पास करायला पुढाकार घेतल्याचे विश्वासराव यांनी म्हटलंय। तसंच भाजप वारंवार भूमिका का बदलत आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। योगगुरू रामदेव बाबा यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। ठाकरे कुटुंबाशी माझं आध्यात्मिक नातं असल्याचं योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटलंय। वांद्रे कुर्ला संकुलातील योग शिबिरात उद्धव ठाकरे सहभागी होणार अशी माहितीही त्यांनी दिली आहे। शिवसेना भाजपमधील तणावावर योग हाच उपाय असून योगचा अर्थ हा जोडणं आहे आणि म्हणून सर्वांनी एकत्र राहून देशासाठी कार्य केलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहासाची ओळख व्हावी या हेतूनं रायगड महोत्सवाचं आयोजन किल्ले रायगडावर करण्यात आलं आहे। रायगड किल्ला आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचड गावात 21 ते 14 जानेवारी दरम्यान हा महोत्सव होत आहे। सांस्कृतिक कार्य संचालनालय या महोत्सवाचे आयोजक आहेत। या महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। भाजपच्या नाशिक शहराध्यक्षपदी आमदार बाळासाहेब सानप यांची निवड करण्यात आली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्षपदासाठी पक्षातून अनेक दावेदार पुढे आले होते, त्यामुळे निवड प्रक्रियेत चुरस निर्माण झाली होती। मात्र सकाळपासूनच सानप यांचे नाव अंतिम झाल्याची चर्चा सुरू झाल्याचं केवळ घोषणेची औपचारिकता ठरली। आमदार सानप यांना शहराध्यक्षपदी बहाल करण्यात आल्यानं काहींनी नाराजी व्यक्त केली।
शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावरील महिलांच्या प्रवेशाचा मुद्दा पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधानंतरही भूमाता ब्रिगेड आणि युवा प्रतिष्ठानच्या वतीने 26 जानेवारीला शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन पूजा करण्याचा इशारा देण्यात आला। दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनेच्या महिलांनी चौथरा प्रवेशाच्या विरोधात चलो शनी शिंगणापूरचा नारा दिला आहे। त्यामुळे 26 तारखेला पोलिसांनी चांगलीच दमछाक होणार आहे। जळगावमधल्या नूतन मराठा महाविद्यालयातल्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी यंदा उधळपट्टी न करता गॅदरिंगसाठी लागणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून दिला आहे। 31,000चा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीकरता जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला। दुष्काळग्रस्तांना जाहीर झालेल्या मदत पॅकेजमध्ये राज्य सरकारनं कापूस पिकाचा समावेश न करून शेतकऱ्यांवरती अन्याय केला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे। दुष्काळी मदत पॅकेजमध्ये कापसाचा समावेश करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशाराही धनंजय मुंडेंनी बीडमध्ये दिला। देशाचं भाग्य एखादी पार्टी बदलू शकत नाही, तसंच एखादा नेता किंवा सरकारही ते बदलू शकत नाही। त्यासाठी समाजाची तेवढी गुणवत्ता असावी लागते असं प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे। हिंगोलीतल्या कयाधू संघम या बौद्धिक मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ध्वज असला तरी संघ ही पार्टी नाही, संघाला समाजाला एकत्र आणून संपूर्ण बनवायचं असल्याचंही मोहन भागवत म्हणाले। वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाकडून महिला हेल्मेट बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या महिला बाईक रॅलीत कॉलेज तरुणी, पोलीस, महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं यांना वाहतूक नियमांचे कडेकोट पालन करण्याचा कानमंत्र देण्यात आला। ठाणे आरटीओ शाखेच्या सुरक्षा सप्ताहाचा भाग म्हणून परिवहन विभागानं एका शिबिराचं आयोजन केलं होतं। यशदा या सामाजिक संस्थेचे अशोक देशमुख यांनी आपल्या ओघवत्या शैलीत सुरक्षित गाडी कशी चालवावी याची गुरुकिल्लीत उपस्थित चालकांना दिली। दारू पिऊन मोबाईलवर बोलत अथवा गप्पा मारत गाडी चालवणं किती घातक असतं याची माहिती त्यांनी उपस्थित शासकीय खासगी वाहन चालकांना करून दिली। केंद्र आणि राज्य सरकारकडून हागणदारी मुक्त गावासाठी जनजागृती केली जाते आहे, मात्र ग्रामस्थ त्याला गांभीर्यानं घेत नसल्यानं नाशिकच्या नांदगाव तालुक्यातल्या गंगाधारी गावानं अनोखा उपक्रम घेतलेला आहे। शौचालय बांधणाऱ्या ग्रामस्थांना बक्षीस देण्याचा निर्णय गंगाधारी गावानं घेतलेला आहे, त्याला गावकऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। श्रीगोंदा तालुक्यातील घनश्याम दरोडे यांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगण सिद्धी इथे जाऊन भेट घेतली। शेतकऱ्यांच्या समस्या तसंच भ्रष्टाचार यासारख्या प्रश्नांवर घनश्याम यांना अण्णांसोबत चर्चा केली। तर घनश्यामकडे पाहून मला वयाच्या 78व्या वर्षी 2 पावलं पुढे टाकण्याची शक्ती मिळाली असल्याचं अण्णांनी सांगितलं। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र आलं आहे। येत्या 26 जानेवारी रोजी अण्णांना जीवे मारू अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे। हे पत्र अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातून आलं आहे। या संदर्भात 12 जानेवारीला पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत। महाराष्ट्र फास्टमध्ये आता देशविदेशातल्या बातम्या बघूया। देशाची सहन करण्याची क्षमता संपली आहे, आता काहीतरी नक्कीच करू असा इशारा दिला आहे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी। हवाई दलाच्या पठाणकोट एअरबेसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनोहर पर्रिकर यांनी हा इशारा दिला आहे। जयपूरमध्ये आयोजित केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मैदानावर आयोजित सैन्य भरती रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।